योग्य वेळी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये करणार असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। सरकारकडून बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे। आणि तुम्ही जर चॅनलला अजूनपर्यंत सुद्धा सबस्क्राइब केलं नसेल तर महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राइब करायचं आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये 2026 अंतर्गत काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे। जर बहिणींनो तुमचे बँक खाते काही विशिष्ट बँकांमध्ये असेल किंवा तुमची KYC ची प्रक्रिया अपूर्ण असेल तर तुमचे दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये कायमचे बंद होऊ शकतात। जानेवारी 2026 च्या ताज्या आकडेवारीनुसार तांत्रिक त्रुटीमुळे सुमारे 24 लाख महिलांचे पैसे थांबलेले आहेत। जर बहिणींनो तुमचे बँक खाते जर या बँकेमध्ये असल्यास तुमचे व्यवहार ठप्प होऊ शकतात। तर त्या बँका म्हणजेच देना बँक, विजया बँक या बँकांचे जुने IFSC कोड असतात, तर हे कोड चालणार नाहीत। तर बहिणींनो तुम्ही पोर्टलवर नवीन बँकांची माहिती अपडेट करणे आवश्यक आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही 6 महिन्यांपासून तुमच्या बँक खात्यातून कोणतेही व्यवहार केला नसेल तर तुमचे खाते फ्रीज झाले असू शकते। अशा बँक खात्यांमध्ये सरकारी निधी जमा होत नाही। आणि डिसेंबर 2025 मध्ये KYC दरम्यान झालेल्या एका मोठ्या चुकीमुळे लाखो बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। अत्यंत दिलासादायक बातमी म्हणजेच 31 डिसेंबर 2025 च्या डेडलाईन पूर्वीच KYC प्रक्रिया पूर्ण करूनही तांत्रिक कारणांमुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते मिळालेले नव्हते। या समस्यांवर तोडगा काढत सरकारने प्रत्यक्षात मोठी पडताळणी करण्याचा निर्णय घेतलाय। लाखो बहिणींचे हप्ते रखडलेले होते। कोणत्याही पात्र बहिणींवर अन्याय होऊ नये यासाठी प्रशासकीय पातळीवर नवीन पावले उचलली जात आहेत। ज्या बहिणींचे पैसे तांत्रिक कारणांमुळे रखडलेले होते त्यांच्यासाठी आता फिजिकली व्हेरिफिकेशन प्रक्रिया राबवली जाणार आहे। आणि राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना या प्रक्रियेबाबत स्पष्ट सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। कोणत्याही पात्र बहिणी या योजनेपासून वंचित राहणार नाही असा संकल्प महिला व बाल विकास विभागामार्फत करण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या बहिणींचे पैसे अद्याप आलेले नाही त्यांनी चिंता करू नये। अंगणवाडी सेविकांना भेट दिल्यानंतर तुमचे प्रश्न सुटणार आहे। लाडकी बहीण योजनेची ही प्रत्यक्षात पडताळणी प्रक्रिया पारदर्शकता वाढवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे। पात्र बहिणींना आपले आधार आणि बँक पासबुक तयार ठेवणे जेणेकरून अंगण सेविका आल्यावर तुमची माहिती त्वरित अपडेट करता येईल। बहिणींनो महत्त्वाची अपडेट म्हणजे निवडणुका आचारसंहितेमुळे रखडलेले जानेवारी महिन्याचे पैसे 30 जानेवारी 2026 पर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। बहिणींनो लक्षात घ्या, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या बँक खात्याचा OTP किंवा वैयक्तिक माहिती सांगू नका, कारण की ही सरकारी प्रक्रिया आहे। बहिणींनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला रोज कळतील।